आनंद यात्री प्रस्तुत स्वयंभू निर्मित मुंबई पश्चिम विभाग सादर करीत आहोत एकांकिका इट कॅन हॅपन टू यू. सो हॅपी. एवढं कार्य अगदी मस्त पार पडलं. मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या नवीन घराची चावी देखील मिळाली अगदी परफेक्ट वेळेत. हे काय कुठे लक्ष कुठे आहे तुझं? हो ना, बरं झालं. आई बाबा पण खुश झाले ना तुझे. हो. एक स्वतंत्र संसार, एक हे असं स्वातंत्र्य मिळणं केवढी मोठी गोष्ट आहे ना मयूर. खरंय. एकतर आपण इतक्या गरिबीत वाढलेलो. तुझं ठीक रे, पण माझं आयुष्य तर चाळीत गेलंय सगळं. वेगळी खोली सोड, पण टॉयलेट पण कॉमन होतं रे. जरा मोठी झाले ना जीव गुदमरायचा माझा. आणि चाळीतली पोरं नजर लावून असायची आम्ही मुली कॉमन टॉयलेट मध्ये जातो तेव्हा. नोकरी लागल्यावर पण गेट टुगेदरची वेळ आली ना, सगळ्यांना घरी नाही बोलवू शकलो, बाहेर हॉटेलमध्ये घेऊन गेलेलो. आई बाबांना पण सगळं कळत होतं, पण पैशाचं सोंग नाही ना आणता येत. पण त्याच वेळी ठरवलेलं की लग्न करून चाळीत राहायला नाही जाणार आणि त्यानंतर आई बाबांना पण चाळीतून फ्लॅट मध्ये शिफ्ट करून देणार. आणि आपल्या पहिल्या भेटीत तूही हे मान्य केलंस मयूर. खरंच किती सपोर्टिव्ह आहेस रे तू. नीला, आपल्या पहिल्या भेटीतच तू मला प्रचंड आवडलेलीस. तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं बोलणं, किती केअरिंग आहेस तू. हे आता कॉल पे आणि काय अगदी अलार्म लावलेली घड्याळ देखील अवेळी वाजते. अरे आता हॅलो. नमस्कार मिस्टर मिसेस देशपांडे. मी प्रतिमा बोलतेय. लग्नाबद्दल तुम्हा दोघांचं खूप अभिनंदन. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुखाचं आणि समाधानाचं जावं. हो, थँक्यू. पण तुम्ही बोलतायत कोण? मयूर आणि नीलांबरी. माझं म्हणणं 2 मिनिटं ऐका, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. मयूर, तुमचा सध्याचा CTC हा 25 लाख रुपये आहे आणि नीला मॅडम तुमचा 16 लाख. तुमचा EMI हा महिन्याला 80,000 रुपये येतो. आणि आता तुमचा नवीन संसार आहे ना, अंदाज येईलच तुम्हाला. पण एकूण फार काही लॅविश लाईफ असेल असं वाटत नाहीये. एक मिनिट, तुमचा संबंध काय? काय बोलताय तुम्ही? हा अहो, आणि आमची इतकी माहिती कशी तुम्हाला? काही प्रायव्हसी आहे की नाही लोकांची? मी काय सांगतेय ते लक्षपूर्वक ऐका. आमच्याकडे जी माहिती आहे त्यातली मी अगदी जुजबी माहिती सांगितली. पण तुमच्याबद्दल असलेल्या माहितीमध्ये तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड, शिक्षण, वैयक्तिक सवयी, शॉपिंग आणि काही खाजगी माहिती याचा पूर्ण डेटा आमच्याकडे आहे. घाबरू नका. याचा कुठलाही उपयोग तुम्हाला धमकवण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी, विकण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचा मिसयूज करणार नाही आहोत. काय हो, एवढी सगळी माहिती गोळा केली आहे ना तुम्ही, तुम्हाला हे माहिती नाही आजच लग्न झालंय आमचं? अरे निदान हनीमून तरी होऊ द्या. आय एम सॉरी. तुमच्या दोघांचा इनबॉक्स बघा. मयूर, अरे 5,000 रुपयांचे गिफ्ट वाउचर्स पाठवलेत मला. मला पण. हे बघा, तुम्ही सांगाल का काय चाललंय ते? हे बघा, तुम्ही ते नेटवर्क मार्केटिंग वाले असाल ना, तर आम्हाला नाही ना इंटरेस्ट तुमच्यात. तुम्हाला वाटतं का ते लोक इतका रिसर्च करतात? बरं, आता मुद्द्याचं बोलते. आपण सगळे चांगले, सुसंस्कृत आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक आहोत, किंवा तेवढी क्षमता तर नक्कीच ठेवतो.
आणि भारतातच का, जगभरात असे खूप लोक आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय. अहो पण आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? आणि तुम्ही हे आत्ता ह्या दिवशी यावेळी काय बोलताय हो? आम्ही खूप दमलोय आणि बिझी आहोत जरा. तुम्ही नंतर फोन करा तर. मला फक्त 2 मिनिटं द्या. तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होण्यासारखा दुसरा शुभ मुहूर्त नाही, म्हणून आत्ता कॉल केला तुम्हाला. आम्ही एक वेगळा देश निर्माण केलाय आणि त्याचं नागरिकत्व तुम्हाला आज आम्ही ऑफर करतोय. काय काय बाई, डोके बिके पडलेत काय? काय फालतू बडबड लावली आहे? ठेवा फोन. काय देश निर्माण केलाय आणि काय खरंच. हे नीलू, फक्कडसा चहा बनवतोय प्लीज. अगं पुन्हा तोच नंबरवरून कॉल आलाय. काय कटकट आहे यारीची, ब्लॉक करता तिला. हॅलो, मी तुम्हाला पुन्हा विनंती करते, मला फक्त 2 मिनिटं द्या. वैतागू नका, पूर्ण ऐकून घ्या. हा देश पूर्णपणे व्हर्च्युअल आहे, कुठेही जिओग्राफिकल बाउंड्रीज नाहीत आणि याचं नागरिकत्व घेऊन तुम्ही कुठलाही गुन्हा करणार नाही आहात. पण काही कायदे नियम मात्र पाळावे लागतील आणि एक बॉन्ड डॉक्युसाईन करायला लागेल. बॉन्ड डॉक्युसाईन करावं लागेल? अहो काय बरवत आहे तुम्ही. माझं बोलणं पूर्ण नाही झालेलं आहे. मयूर, आत्ता तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनसाठी काम करताय ती तुम्हाला 25 लाख CTC देते आणि आम्ही तुम्हाला असा प्रोफाईल बघून तिथे कॉन्ट्रॅक्ट करू की तुम्ही घरूनच काम करू शकाल आणि पॅकेज 50 लाख असेल. मॅडम, तुमच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं. अर्थातच व्हर्च्युअल जग असल्यामुळे या कंपन्या कुठं असतील याची तुम्ही चिंता करण्याचं कारण नाहीये. हां, आणि महत्त्वाचं, या उत्पन्नावरचा टॅक्स तुम्हाला आमच्या थ्रू पण आपल्या व्हर्च्युअल करन्सीमधून आम्हाला द्यावा लागेल. कारण लौकिक अर्थाने तुम्ही या देशाचे नागरिक असलात तरी खरं नागरिकत्व ग्लोबल व्हर्च्युअल नेशनचं अर्थात GVNचं असेल. अहो बाई, हे कसं शक्य आहे हो? सगळं शक्य आहे. आणखी काही गोष्टी, आपण GVNचे नागरिक झाल्यावर तुमच्या घराचं इंटिरियर आम्ही पूर्ण आमच्या खर्चाने आमच्या पद्धतीनं करून देऊ. तुमचं सगळं शॉपिंग सुद्धा तुम्ही ऑनलाईन जगभरात करू शकता. अगदी कपड्यापासून ते टूथपेस्ट पर्यंत सगळे चॅनल आणि मोबाईलवर तुम्हाला पूर्ण ग्लोबल एक्सपोजर दिलं जाईल. आणि त्याने काय फरक पडेल? अगदी पुष्कळ. जाणवणं इतका आणि हळूहळू समजत जाईलच तुम्हाला. तुम्ही कुठल्याही कायद्याचा भंग करीत नाही आहात. तुमच्या मनात तुमच्या देशाप्रती जे प्रेम, जी भावना आहे ती तशीच राहील. त्या देशाचे कायदे अर्थातच तुम्हाला बंधनकारक असतील आणि आपण कुठल्याही टॅक्सची चोरी करणार नाही आहोत. त्यामुळे असा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. हां, फक्त व्यवहार करताना काही वेगळे मोड्स वापरावे लागतील, पण त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलवर सुद्धा काही फरक पडणार नाही. उलट मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे झालं तर अधिक सुखाचं असेल. पण आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? काहीही ओळख नसताना, न भेटता. तुम्ही ना एक काम करा, आम्ही परवा जरा बाहेर गावी चाललोय आणि साधारण आठवडाभरानंतर परत येऊ. तुम्ही त्यानंतर येऊन प्रत्यक्ष आम्हाला भेटा. हा व्हर्च्युअल देश आहे, त्यामुळे कोणालाही भेटणं याला तसा काही अर्थ नाहीये. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुमचं दोघांचं आयुष्य अगदी लगेचच पूर्णपणे बदलून जाणार आहे. ते कसं काय? तुमचा मेलबॉक्स बघा. यात आपल्या ॲग्रीमेंटची कॉपी आहे, ज्याची व्हॅलिडिटी 48 तास आहे. उद्या तुमच्याकडे पूजा आहे, त्यानंतर तुम्हाला 1 दिवस मिळेल. तुम्ही ते साईन करा. मग एक कोड येईल आणि लगेचच एक डॉक्युमेंट येईल. तो कोड टाकलात की तुमचं दुबईचं बुकिंग कॅन्सल होऊन तुम्ही हनीमूनला स्वित्झर्लंडला जाऊ शकाल. बरं, वरचा खर्च आमचा आणि विजाची पण काळजी नको. मी तुम्हाला परवा अगदी याच वेळी कॉल करते. चला, तुम्ही खरोखर खूप दमला असाल आणि हो, हॅव अ ग्रेट फर्स्ट नाईट. बाय. इट कॅन हॅपन टू यू. लेखक मंदार श्रोत्री, दिग्दर्शक संजय देशपांडे, नेपथ्य आणि संगीत प्रभाकर नरवणे,
प्रकाश योजना, प्रकाश पवार. इट कॅन हॅपन टू यू. मयूर, थँक्यू सो मच नीला. खरंच गरज होती का याची? मयूर, अरे चहा तर घे. डोक्यात जरा विचार चालू आहेत का काल आलेल्या त्या कॉल बद्दल? मगाशी पूजेला बसलो ना तेव्हा देखील सारखे तेच विचार. हे मी काय म्हणतोय, काय हरकत आहे, करू ना आपण त्यांचं प्रपोजल एक्सेप्ट. ना आपण आपल्या देशाचा कायदा मोडत आहोत, ना आपण आपल्या देशाचं नुकसान करत आहोत. हे सुरुवातीला ऐकलं ना मयूर, मलाही सगळं विचित्र वाटत होतं रे हे. पण नीट विचार केल्यावर लक्षात आलं, आपल्याला चांगली हाईक मिळते रे. आणि तू बघ ना, जी स्वप्न पूर्ण करायला आपल्याला कदाचित 10 वर्ष लागली असती, ती 1-2 वर्षात पूर्ण होतील. खरंय. पहिले वाटलेलं तुझ्या आणि माझ्या आई बाबांशी बोलून घ्यावं याबद्दल, पण ते मान्य नाही करणार का. आणि सध्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना नकोच. आणि हो, तुझ्या त्या ऑफिसमध्ये काय बोलू नकोस याबद्दल. आणि बोललीस तरी या सगळ्यावर विश्वास ठेवायला हवा. मी काय म्हणतोय, एखादं नवीन बिझनेस करतोय असं समजूया हवं तर. पण आपण खूप घाई करतोय का रे? आणि मयूर, मला एक सांग, त्या लोकांनी जी आपली इतकी माहिती जमा केली आहे, तिचा काही गैरफायदा तर नाही ना घेतला जाणार? मलाही शंका आहेच म्हणा. पण नीलू, जशी वेळ जाईल तसा अंदाज येईलच का आपल्याला? मलाही वाटतंय ही एक संधी आहे. अरे लोक जसं अमेरिकेत किंवा गल्फमध्ये जातात ना नोकरीसाठी, तसं समजूया आपण. आणि बॉन्ड साईन करताना आपल्या सगळ्या शंका विचारूया ना आपण. काय म्हणतेस मग? डन? डन. या नव्या व्हर्च्युअल देशात तुमचं मनापासून स्वागत असो. एकदा तुम्ही डॉक्यूवर क्लिक केलं की तुम्ही आपले अधिकृत नागरिक व्हाल. त्यानंतर तुम्हाला एक कोड येईल, तो अनलॉक करा. परवा स्वित्झर्लंडसाठी तुम्ही निघालात की आम्ही तुमच्या घराचं इंटिरियर नवं करून देऊ. आज संध्याकाळी तुम्हाला एक कुरिअर येईल, त्यात एक स्टिकर असेल. ते तुम्ही बाहेर पडताना तुमच्या घराच्या कुलपावर लावलं की आमची टीम येऊन कुलूप चेंज करून इलेक्ट्रॉनिक कुलूप लावेल. तसंच तुमचा टीव्ही सुद्धा बदलला जाईल. आणखी महत्वाचं, तुमच्या दोघांच्या मोबाईलवर एक 7 अक्षरी कोड येईल. आपल्या देशाचं ॲप तुम्ही इन्स्टॉल कराल, ज्याची लिंक पाठवली आहे. ती क्लिक केलीत की तुमचा मोबाईल ऑपरेटर सुद्धा तुम्ही परत येईपर्यंत चेंज होईल. या ॲपवर इथल्या आणि आपल्या करन्सीत चालणारं वॅलेट आहे. बाकी सगळी पेमेंट वॅलेट, क्रेडिट कार्ड वगैरे त्यांच्या आउटस्टँडिंग सहित आपल्या ॲपवर ट्रान्सफर होईल. एक लक्षात घ्या, यापुढे तुमचे सगळे व्यवहार डिजिटल असणार आहेत.
त्यातून सगळं या बॉन्ड पेपरवर आहेच. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? तुमचं उत्पन्न डबल होणार आहे. मोठी सॅलरी, स्वप्नवत लाईफस्टाईल आणि पूर्ण जगभर वावर, संधी. म्हणून तर तुम्हाला जरा विचार करायला वेळ दिलाय. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला हे ॲग्रीमेंट आत्ताच एक्सेप्ट करायला लागेल. जर तुम्ही डिक्लाइन केलं तर 3 वर्ष तुम्हाला वाटलं तरी पुन्हा एक्सेप्ट करता येणार नाही. केवळ 15 दिवसात हे कसं शक्य आहे? हे काय तू त्या मोबाईलवर लागून बसले का? घर बघ. मयूर, अरे हे आपलंच घर आहे ना? अर्थातच. किती सुंदर बनवलंय. अरे हे पेंटिंग तर बघ किती छान आहे. वाव. हे मी काय म्हणतोय, एअरपोर्टला उतरल्यापासून कॉल लावतोय पण कोणाला कॉलच लागत नाहीये. मला काय वाटतं, आपण बाहेरून आल्यामुळे सिम कार्डचा काही प्रॉब्लेम झाला असेल का? मी काय म्हणतोय, ती प्रतिमा म्हणालेली की आपला ऑपरेटर चेंज होईल. तिला कॉल लावून बघू. हा बघ तर. घ्या, तिचा देखील कॉल लागत नाहीये. वा, मॅडमचं नाव घेतलं आणि फोन आला. हॅलो. हॅलो मयूर, होप तुमचं हनीमून छान झालं. तुम्ही कॉल करत होता का? हनीमून बिनून छान झालो, पण मला एक सांगा, एअरपोर्ट वरून इथे उतरल्यापासून एकदाही कोणालाही कॉल लागत नाहीये. एअरपोर्ट पासून कॅब बुक केली ती तर आरामच झाली. काही हरकत नाहीये. तुम्हाला जे नंबर कॉल करायचेत ना, ते मी आत्ता एक लिंक पाठवली आहे, त्यात ऍड करा. ऑपरेटर नवीन आहे ना, म्हणून हे नंबर रजिस्टर करण्यात येतील. जस्ट रिलॅक्स. आता जरा आराम करा. फ्लाईट लेट झालंय तुमचं, दमला असाल. येत्या 2 दिवसात आम्ही तुमच्या दोघांचे 3 ठिकाणी इंटरव्ह्यू अरेंज केले. तुमचे CV लिंक्डइनवर अपडेटेड आहेत. काही बदल असतील तर लगेचच करा. आपण आठवड्याभरात रिक्रुटमेंट प्रोसेस संपवू आणि तुमच्या नव्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मिळालं की एक्झिस्टिंग कंपनीमध्ये रेजिग्नेशन तुम्ही टाकू शकता. आता तुम्ही फक्त आणि फक्त आलिशान जीवन जगायचं. बरं, लागला तर एक नंबर देते, तिथे व्हॉट्सअप करा, मी कॉल करेन. बाय. ही बाई ना एका पाठोपाठ एक काही ना काही शॉक देतच असते. काही ना काही चाललेलंच असतं इथं नेहमी. मी आईला कॉल करते रे, मग झोपूया जरा. हे नीलू, मी काय म्हणतो, काहीतरी सँडविच वगैरे मागू का ग? खूप भूक लागली आहे. चालेल चालेल. हे नीलू, अगं आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये फोन लावतोय पण फोन लागत नाहीये. अरे मग स्विगी किंवा झोमॅटोवर बघ ना. अगं ती सगळे ऍप अनइन्स्टॉल झालेले आहेत. सोड, जाऊ दे, नंतर मागू काहीतरी. मयूर, अरे आपला किचन काय मस्त डेकोरेट केलाय रे. हो का? वाह. आपलं घर म्हणजे जणू काही 5 स्टार हॉटेलच वाटतंय आता. एकदम चकाचक. खरंय का? बघ ना,
सेंट्रलाइज एसी, हा पेंटिंग खरंच खूप आणि सुंदर सजवलंय. एकूणच एकदम क्लासिक. अगं ही अशी दिवसातून किती वेळा कॉल करणार आहे? बोला. हॅलो, तुम्ही एका रेस्टॉरंटला कॉल केलेला का? लक्षात घ्या, यापुढे फक्त आमच्या लिस्टमध्ये असतील त्याच रेस्टॉरंटमधून तुम्ही काही ऑर्डर करू शकता. आणि आम्ही बाहेर गेलो तर आधी ॲपवर चेक करा, तिथं तुमचं वॅलेट चालतंय का ते, तरच तुम्ही जाऊ शकता. हो, पण याला काय अर्थ आहे? आम्हाला जिथे जावंसं वाटेल तिथे जायची बंदी. मयूर, ॲप बघा, तुमच्या ठिकाणांपेक्षा 100 पट जास्त ऑप्शन्स आहेत. त्यातल्या कुठेही जा किंवा मागवा, मोठी डिस्काउंट सुद्धा आहेत. अहो, पण स्वतंत्र नागरिक आहोत ना आम्ही. आहात ना, पण GVNचे. आणि इतके इमोशनल का होत आहे? अहो, सगळं मिळणार आहे तुम्हाला. उद्या तुम्ही दुसऱ्या देशात गेला असता, अगदी राज्यात, अहो ते सोडा, दुसऱ्या शहरात जरी गेला असता तरी हा प्रश्न आलाच असता ना. आणि सवयी बदलतील तुमच्या, थोडा वेळ लागेल. घाबरू नका, एन्जॉय करा, मस्त काहीतरी मागवा. एक लक्षात ठेवा, गती हे आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे, USP आहे. ज्या गोष्टी बाकीच्या देशांनी 50 वर्षात केल्यात ना, त्या आपण अगदी 10 वर्षात करणार आहोत. स्काय इज नॉट द लिमिट. अच्छा, मग मला एक सांगा, उद्या जर आम्ही म्हटलं की अगदी रोम मधून पिझ्झा ऑर्डर करायचा, डिलिव्हरी होणार का? हो, जर या एरियामध्ये आमचा पार्टनर असेल तर हो, आणि नसेल तर तो ऑप्शन तुम्हाला इथे दिसणारच नाहीये. दृष्टीआड सृष्टी असते हो. हळूहळू सेट व्हाल तुम्ही. आणि असं हायपर का होत आहे? टेक केअर, बाय. हा प्रतिमा मॅडम, बोला. हो, काय सांगतायत काय? खरंच थँक्यू सो मच. अहो आहे ना किचन मध्ये, आताच सांगतो तिला. थँक्यू वन्स अगेन मॅम, थँक्यू वन्स अगेन. ए नीलू, ए नीलू. अरे काय तुझं सारखं नीलू नीलू सुरू असतं रे? कामात आहे मी जरा. अगं सोड ती कामं आणि ये इकडे. सोड ती कामं पडलीत माझी. काय तुझं? अगं प्रतिमा मॅडमचा कॉल आलेला. काय म्हणते आता बया? अगं आपल्याला नवीन कंपनीचं ऑफर लेटर मिळाले देखील. मंडे पासून जॉईन करायचं म्हणताय. अरे पण इथला नोटीस पिरियड? नीलू, सगळं अरेंज केलंय त्यांनी. नीलू, खूप मोठा लिप मिळालाय का आपल्याला? अगं तुझ्या लक्षात येत आहे का, आपली सॅलरी डबल होणार आहे. सर्वात पहिले ना 3-4 महिन्यामध्ये एखादी लक्झरियस गाडी बुक करू. वर्षातून 2दा तरी फॉरेन ट्रिप नक्कीच करू. आणि हो, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज, अगदी या घरातली एक एक वस्तू ब्रँडेड असायला हवी. आणि सर्वात महत्वाचं, त्या किचन मध्ये जाऊन तुला आता काम करायची काही एक गरज नाही. तुला जे हवं ते आपण त्या GVNच्या ऍपवर मागू. मॅक्सिकन, कोरियन, चायनीज, इंडियन, तुला जे हवं ते. नीलू, आता सगळी सुख आपल्यावरती फेर धरून नाचतील. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता.
सोहळी मनात रंगता घनभर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा आले आले आदळापट करायला. आई चिडली आहे रे. अच्छा. चिडणारच. इतके दिवस झाले आपण आई बाबांना घरी बोलवू शकत नाहीये आणि तुझ्या त्या प्रतिमाला कॉल केला तर म्हणते कशी त्यांना एंट्री 3 महिन्यानंतर देता येईल. माझी प्रतिमा हे बरं आहे. नाहीतर काय. आणि दरवाजाला इलेक्ट्रॉनिक लॉक असल्यामुळे त्यांना कळेल सुद्धा. मग मात्र आज जरा आईच्या घरी गेले, तिला जरा शांत केलं. तिला हे सगळं कसं सांगावं ना काही कळत नाही मला. उगाच उद्या काही प्रॉब्लेम नको रे. बरं शांत हो. मी काय म्हणतो, नवीन सॅलरी डिपॉझिट झाली आजच. तुझ्या आवडीचा डिनर मागवलाय जीवीएनच्या ऍपवर. अरे पण तू सॅलरी नीट कॅल्क्युलेट केलीस का? आता करतो, त्यात काय. माय गॉड नीलू, अगं ह्या लोकांनी 20% मॅनेजमेंट टॅक्स लावलाय. 20%? हो. टू मच. थांब, आताच प्रतिमाला कॉल करावं लागेल. ह्याला काय अर्थ आहे? हॅलो हॅलो प्रतिमा मॅडम, तिला हे खटकण्यासारखं आहे का? नाहीतर काय. पुन्हा कर. हॅलो हॅलो मयूर आणि नीलमबाई, पहिल्या सॅलरी बद्दल दोघांचं खूप अभिनंदन. हे सगळं ठीक आहे हो, पण मला सांगा पहिल्या सॅलरीत तुम्ही 20% मॅनेजमेंट टॅक्स कसला लावलाय? मयूर, इतकं हायपर व्हायची काहीही गरज नाहीये. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन वाचले आहेत ना? क्लॉज 8.3 बघा, त्यात लिहिलंय 20% मॅनेजमेंट टॅक्स ऑन युअर टॅक्सेबल इन्कम. आणि तुम्ही कम्पेअर केलं तरी तुमची सॅलरी कितीतरी जास्त आहे आधीपेक्षा. बरं, आता एक महत्वाची सूचना. नीला मॅडम, तुम्ही गेल्या 3 दिवसात 16 वेळा तुमच्या आईला कॉल केलेला आणि आज भेटलात. कृपया आपल्या देशाची माहिती कुठेही लीक होणार नाही याची काळजी घ्या. मयूर सर, तुम्ही गेले 15 दिवस ऑल्टरनेट डे तुमच्या शेजारी मिस्टर पाटील यांच्याकडे एकूण 13 तास होता आणि ॲपवरून ड्रिंक सुद्धा मागवलं होतं आणि तेही घेऊन गेलात. कृपया तुम्ही ही गोपनीयतेची काळजी घ्या. धन्यवाद. हे जीवीएनचे टर्म्स अँड कंडिशन्स, रूल्स, रेग्युलेशन सगळे हे वाढत चाललेत. हे खटकण्यासारखं आहे. 20% मॅनेजमेंट टॅक्स. ते आहेच मयूर, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का मयूर? अरे ह्या लोकांना सगळं कळतं. आपलं जे चाललंय ते सगळं. मी कुठे गेलेली, तू कुठे गेलेला, मी किती वेळा कॉल केलेला, तू काय मागवलेलंस, सगळं लक्षात घे मयूर. आपला संपूर्ण डेटा ह्या लोकांकडे आहे. आपला पूर्ण कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो. आपल्याला कुणाही माणसाला काही सांगता येत नाहीये, हवं तिथे जाता येत नाहीये, खाता येत नाहीये. हो नीलू, तू बरोबर बोलतेस. अगं त्यांना जे हवंय ते आपण करतोय. आपण कुठे जाणार, काय खाणार, काय पिणार, कोणाला भेटणार, सगळं ते ठरवणार. अगं त्या दिवशी टीव्हीवर एक चॅनल लावलं, तुला सांगतो, एक चॅनल ओळखीचं नसतं, कसलं ते फालतू डॉक्युमेंटरीज रन करतात त्याच्यावर. मान्य आहे का थोडे पैसे जास्त मिळत आहेत, पण त्याहून अधिक काय नीलू? या देशाची जनता कोण आहे, या देशाचे राज्यकर्ते कोण, काही एक माहिती नाही आपल्याला. उद्या किती स्वातंत्र्यात राहू देव जाणे. आणि नीलू, उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर, उद्या आपल्याकडून अशी काही गोष्ट करून घेतली जी अयोग्य आहे तर आपण काय करणार? कोणाकडे धाव घेणार? आई बाबा, नातेवाईक का मित्रमंडळी? अगं त्यांना तर कोणालाच याबद्दल काहीच कल्पना नाहीये ग. नीलू, एका विवरात
खोल शिरत चाललोय का आपण, ज्याबद्दल आपल्यालाच काही माहित नाहीये. शांत हो मयूर, इतका हायपर होऊ नकोस. आपण अजून 2 महिने वाट पाहूया आणि मग शांत डोक्याने काय तो निर्णय घेऊया. शांत हो. फोन करतो हिला. या कमाल आहे हिची. फोन उचलायला काय धाड पडते हिला. नीलू, अगे हे काय झालं? मी केव्हापासून कॉल करतोय तुला. नीलू, काही बोलशील? आई ऍडमिट आहे रे. माय गॉड, अगं काय बोलतेस? आणि त्यांना मला कॉलही करता येत नाही. आज मी गेलेली तेव्हा कळलं 4 दिवस झाले आई ऍडमिट आहे. त्यांना जरा मदत हवी होती रे, पैशांची. प्रतिमाला कॉल केलेला तर म्हटली आपलं चलन कन्वर्ट नाही करता येणार. शेवटी दादाने कर्ज काढलं, पर्सनल लोन घेतलं. आता गेलेल्या आईला भेटायला इतक्या कोरडेपणाने बोलला माझ्याशी. खरंच काय उपयोग माझा? सांगतो ग. तसं बघायला गेलं ना तर मी पण तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे ग. परवा दादाची एंगेजमेंट होती. मुलगी इंदोरची आहे म्हणा. गेले 3 आठवडे आपल्याला कॉल करत होता बिचारा, पण या जीवीएनचे टर्म्स अँड कंडिशन नाही पोहोचू शकला आपल्यापर्यंत. मला म्हणत होता की माझ्या अगोदर तुझं लग्न झालंय तर काय मोठा शहाणा झालास का. नीलू, आता कसं समजू त्याला, कसं सांगू हे सगळं चाललंय त्याच्याबद्दल. नीलू, सगळं विचित्र होतंय ग, सगळं विचित्र होतंय. मयूर, आपण तोडूया का हे सगळं? अरे काय मूर्खासारखं बोलते. 3 वर्षाचा करार केलाय आपण त्यांच्या बरोबर. नीलू, खूप मोठं नुकसान होईल. मी मूर्ख? अरे इथे माझी आई सिरियस आहे, तिला मला मदत करता येत नाहीये आणि तुला पैशाची पडली आहे. नको याचा पैसा जो वेळेवर आपल्या लोकांच्या कामी येऊ शकत नाहीये. नको हे असं व्हर्च्युअल जग जिथे आपली लोकच आपल्या सोबत नाहीये. नकोय मला हे काहीच नकोय मला. काहीच नकोय, काहीच नकोय. शांत हो. नकोय मला हे. सोड. नकोय, नकोय, नकोय. सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. Oh my God. ए नीलू, नीलू, आले आले. ये ना जरा इकडे. काय म्हणतोस? अगं 3 महिन्यानंतर कामाचं ऍप्रिसिएशन मिळालंय मला. नीलू, आय एम सो हॅपी. मयूर, आज जवळपास 3 महिन्यांनी तुला हसताना पाहिलं रे. खरंच खूप बरं वाटलं. एकतर तुझे टेन्शन, टार्गेट्स, किती दिवसांनी हसलाच आज. नीलू, तुला देखील वर्कलोड काही कमी नाहीये का? पण तरी देखील सगळं कसं छान मॅनेज करतेस तू. आज खूप छान दिसतेस बाय द वे तू. हे आपल्या अशाच टायमाला कॉल काय येतात? प्रतिमा मॅडम, बोला. गुड इव्हनिंग मयूर सर. येस,
ऑफिसच्या ॲप्रिसिएशन बद्दल अभिनंदन. खूप छान. पण काही गोष्टींची कल्पना द्यायला तुम्हाला कॉल केलेला. तुमच्या लोकल करन्सी आणि नोटा वापरून एका फूड जॉईंटवर तुम्ही खाल्लेलं. क्लॉज 8.9 मध्ये हे अलाउड नाहीये. कृपया काळजी घ्या. त्याला पॅरलल अशा फूड जॉईंटची लिंक मी तुम्हाला पाठवली आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मध्ये जरा ॲलर्जीचा त्रास झाला होता तेव्हा तुम्ही एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात आणि उरलेल्या लोकल करन्सीमध्ये त्यांना पेमेंट केलेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे क्लॉज 8.9 आणि 8.10 प्रमाणे तिसऱ्यांदा जर असं आढळलं तर 10% व्हायोलेशन चार्जेस लावू जाऊ शकतील. पण मी एक फ्रेंडली ॲडवाइस देते की असं करू नका. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट, कृपया मोबाईल स्पीकर फोनवर ठेवला नसेल तर ठेवा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गेल्या 15 दिवसांपूर्वी कॉन्ट्रासेप्टिव्हची खरेदी मेल अथवा फिमेल केलेली नाहीये. क्लॉज 21(1) प्रमाणे पुढची 3 वर्ष तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल, कारण आता या देशाची कॅपॅसिटी आम्ही रेग्युलेट करत आहोत. कृपया काळजी घ्या. बाय. बस बस, आता हे ऐकवत नाही मयूर मला. आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि खाजगी निर्णयांवर इतकं कुणाचं नियंत्रण? हे नकोय मला. हे नकोय मला. सगळं सगळं ह्या लोकांच्या मर्जीवर चालणार. अरे बाकी तर ठीक, पण मी कधी आई व्हायचं हे लोक ठरवणार. मयूर, आपण नागरिक नाही आहोत रे या देशाचे. फक्त आणि फक्त एक कमोडिटी आहोत. एक पिंजरा असतो ना तसा, सोन्याचा. हे नकोय मला आता मयूर. अरे आपण इतके जवळ आलोय आता, आणि हे सगळं सुद्धा आपल्या हातात नाही करे. मयूर, मला आई व्हायचंय रे. जाऊ दे हे सगळं, हे घर, हे फर्निचर, ही लॅविश लाईफस्टाईल, तो पगार, सगळं सगळं जाऊ दे मयूर. आपण पुन्हा शून्यातून सुरुवात करू. नवीन नोकरी, सगळं सगळं नवीन करू आपण. जाऊ दे हे सगळं सगळं जाऊ दे मयूर. मयूर, तू ऐकतोस ना माझं? तुला पटतंय ना हे? असंच करूया ना आपण. थांब मयूर, दार नको उघडूस. मला भीती वाटते. आपलं सगळं सगळं त्या लोकांनी ऐकलं असणार आहे आणि त्यांचीच लोक आली असणार आहे. दार नको उघडूस. नीलू, शांत हो जरा, शांत हो. आपलं ठरलंय ना, आपण सगळं व्यवस्थित करू. सगळं व्यवस्थित करू. पात्र परिचय: मयूर स्वप्नील सोनावडे, नीला भाग्यश्री पाटील, मनीष राणे, मंदार श्रोत्री आणि प्रतिमा मीनल जाधव. त्यांना घरात घेऊ नकोस मयूर, नाहीतर पुन्हा व्हायोलेशन चार्जेस लागतील. हॅलो मिस्टर मयूर. नमस्कार. गुड इव्हनिंग नीला. तुमचा आवाज ओळखीचा वाटतोय. वाटणारच. गेले 3 महिने तुम्ही ज्याचा कोणाचा एवढा आवाज ऐकला नसेल तेवढा माझा ऐकलाय. मी प्रतिमा काळे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्च्युअल सायकोलॉजी या डिपार्टमेंटची मी एनजीओची डायरेक्टर, आणि हे माझे सहकारी मनीष राणे. हॅलो. बसा. भारतातल्या 100 कपल्सची खूप अभ्यास करून आम्ही निवड केली या प्रयोगासाठी. समजा भविष्यात असा व्हर्च्युअल देश निर्माण करायचं आपण ठरवलंच, तर त्याचे ग्राहक कोण असतील? नागरिक नव्हे, ग्राहक कोण असतील? त्यांची मोडस ऑपरेंडी काय असेल? या प्रयोगासाठी आम्ही वर्षभर अभ्यास केला आणि काही कपल्सने अप्रोच केलं. अहो, पण असं कोणी का करेल? कशासाठी? आठवतं का तुम्हाला, जगभर पसरलेल्या एका सोशल मीडिया साईटने 2 वर्षापूर्वी त्यांचं नाव बदललं, ग्लोबल पेमेंट गेटवे लॉन्च केला आणि व्हर्च्युअल रियालिटीचा कन्सेप्ट आणला. कशासाठी हे सगळं? कारण जग बदलत आहे, माणसांकडे खूप पैसा येतोय आणि इंटरनेटने माणसं जवळ येत आहेत. माणसाची क्रयशक्ती ही त्याची हाव बनत चालली आणि ह्याचाच उपयोग करून अशी एक इकोसिस्टीम तयार केली जाते की माणसांना सहज जाळ्यात ओढलं जाईल. मग आम्हीच विचार केला
की सर्व लोकांना याची पूर्णपणे कल्पना द्यावी, जाणीव करून द्यावी, जसं की तुम्हाला. अहो पण आमचं पुढे काय? आमची नोकरी, घर, कार्ड्स. काहीही बदलणार नाहीये, अगदी काहीही. आणि एक गमतीची गोष्ट, तुम्हाला जे डॉक्युमेंट पाठवलेलं ना त्याच्या शेवटी एक नोट होती, या प्रयोगाला आमची संमती आहे. पण सगळ्यांनी ती इग्नोर केली, पण सगळ्यांचं लक्ष मोठी सॅलरी, ग्लोबल शॉपिंग आणि मोठी लाईफस्टाईल सगळं याच्याकडे होतं. बॅक टू युअर पॉईंट, तुमचं काही चेंज होणार नाहीये, तुमची नोकरी पण अगदी तशीच राहील, थोड्या टर्म्स अँड कंडिशन बदलतील. आणि हां, तुमचे मोबाईल ऑपरेटर्स, तुमचे ऑल दिस ॲप्स आणि हे सगळंच्या सगळं पूर्ववत केलं जाईल. एकच अपवाद आहे, ते म्हणजे तुम्हाला मिळालेले जास्त पैसे ते तुमच्याचकडे राहतील. आणि अर्थातच हे सगळं फर्निचर ते तुम्ही रिटर्न करू शकता, पण इट्स युअर चॉईस. एक महत्त्वाची गोष्ट, या सर्व प्रयोगाचे निष्कर्ष आपण थिसिसच्या स्वरूपात पब्लिश करू, अर्थातच नाव बदलू. मयूर आणि नीला, या प्रयोगात तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. आणि तुम्ही केलेली स्विस टूर आणि तुमच्याकडे असलेली एक्स्ट्रा अमाऊंट त्याचं कम्पेन्सेशन समजा. प्रतिमा, खूप वेगळ्या जगात होतो ग आम्ही. सुरुवातीला छान वाटलेलं, पण नंतर मात्र अगदी नकोसं झालेलं हे जग. त्यातला फोलपणा जाणवलेला. हो ना? खरंय. खरं तर आम्हीच तुमचे आभार मानतो, कारण संसाराच्या सुरुवातीला खरंच एक खूप छान दृष्टिकोन दिलात तुम्ही. हो, पण आता एक रिक्वेस्ट आहे तुम्हा दोघांना. बोला. मला मिळालेल्या अप्रिसिएशनचं आम्ही सेलिब्रेशन करणार होतो. आता आमची दोघांची इच्छा आहे की त्यात तुम्ही देखील जॉईन व्हा. हो, पण त्या जीवेनच्या ऍपवर काही ऑर्डर बिर्डर करून नाही बरं, तर आमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये. नक्की नक्की. अगदी नक्की. तुम्ही तयार व्हा, आम्ही खाली होतो. हो, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीला, गेले 3 महिने आपण एक वेगळंच जग अनुभवलं का? एक वेगळी मयसभा पाहिली आपण. पण आयुष्य असं नसतं का? आपल्या आयुष्यात असणारी सुखदुःख, आपल्या आयुष्यात असणारी माणसं, या सगळ्यांना भावना असतातच. स्पर्श, गंध, या प्रत्येकाला एक वेगळीच भाषा असते आणि ती प्रत्येकाने अनुभवायला हवीच. व्हर्च्युअल ते शेवटी व्हर्च्युअलच, तेवढ्या पुरताच एखाद्या मृगजळासारखं. पण आपण जे अनुभवतो ना, तेच खरं जग, तेच खरं विश्व. हो ना? अगदी माझ्या मनातलं बोललंस मला. पण आपणही थोडे फसलो ना. अरे साधा परफ्यूम विकत घ्यायला जातो तरी 10 बॉटल चेक्स करतो आपण. पण एवढा मोठा निर्णय इतक्या सहजपणे घेतला आपण. पण एक बरं झालं, इतक्या लवकर आणि सहजपणे वाचतो वाटत. आणि खरंय, व्हर्च्युअल ते शेवटी व्हर्च्युअल, आणि आपण अनुभवतो तेच खरं विश्व, तेच खरं विश्व. काळजातुनी सुगंध विचता, स्वप्न साजिरे नभात फिरता, सोहयसे मनात रंगता, घन बरसू लागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा.